हा व्हिडिओ प्रत्येकानं सेव्ह तर केलाच पाहिजे आणि आपल्या प्रत्येक फॅमिली मेंबरबरोबर शेअरसुद्धा केला पाहिजे। चला बघूया एका फॅमिलीकडे किती बँक अकाउंट असायला हवेत। मित्रांनो, हजबंड आणि वाईफ यांचे प्रत्येकी 2 सेपरेट जॉईंट अकाउंट असले पाहिजेत। त्यातल्या पहिल्या जॉईंट अकाउंटमध्ये तुम्ही मॅन्डेटरी एक्सपेन्सेससाठी वापराल। यामध्ये 5% तुमच्या उत्पन्नाच्या इमर्जन्सी फंडसाठी आणि 5% इन्शुरन्स प्रीमियम भागवण्यासाठी तुम्ही येथे पैसे ठेवणार आहात। याच्यानंतर सेकंड जॉईंट अकाउंटमध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 25% पैसे हे घर खर्चासाठी म्हणजेच ग्रोसरी, रेंट, बिल, किड्सच्या एज्युकेशन फी, इतर गोष्टींसाठी अलोकेट कराल। यानंतर तुम्हाला 10% अमाऊंट ही तुमचे वॉन्ट म्हणजेच व्हॅकेशन असेल, मूवी असेल, डायनिंग असेल, मोबाईल घ्यायचे यासाठी तुम्हाला अलोकेट करायचे। याच्यानंतर दुसरं सेविंग अकाउंट असं असेल की ज्यामधून तुमचे EMI जातील। यामध्ये हजबंड आणि वाईफ दोघे वर्किंग असतील तर दोघे कॉन्ट्रीब्यूट करतील, ज्यामध्ये तुमचे कार लोन, होम लोन असतील। आणि महत्त्वाचं म्हणजे EMI हा 30% जास्त क्रॉस नाही झाला पाहिजे। आणि लास्ट असेल इन्व्हेस्टमेंट अकाउंट, हे यामध्ये सेपरेट सेविंग अकाउंटसुद्धा तुम्ही मॅनेज करू शकता। यामध्ये 25% अमाऊंट ही तुमची मिनिमम इन्व्हेस्ट झाली पाहिजे फ्युचर गोलसाठी। यामध्ये स्टॉक, SIP, IPO असतील, गोल्ड, सिल्वर यासाठी इन्व्हेस्टमेंट कराल। मित्रांनो, या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या फॅमिलीचे बँक अकाउंट मॅनेज केले तर मी नक्की सांगेल तुमच्या कुटुंबाकडे एक फायनान्शियल डिसिप्लिन येईल आणि नेक्स्ट 5 to 7 इयरमध्ये तुम्ही छान अशी वेल्थ क्रिएट कराल। तुम्हालाही या प्रकारचं जर मार्गदर्शन आणि नॉलेज पाहिजे असेल तर अर्थमित्रला संपर्क तर कराच, पण अर्थमित्राचं पेज फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।